कोकणची भूमी जिथे निसर्ग मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण करतो. याच कोकणच्या कुशीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक असं शहर वसलेलं आहे ज्याच्या नावामागे एक अतिशय भावूक आणि मातीशी जोडलेली कथा दडलेली आहे. ते शहर म्हणजे वेंगुर्ला. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या शहराला वेंगुर्ला नाव हे नेमकं मिळालं तरी कसं? हे नाव केवळ भूगोल सांगणार नाही, तर ते एका माणसाच्या आपल्या जमिनीप्रती असलेल्या निस्सीम प्रेमाचं प्रतीक आहे. लोककथा असं सांगते की अनेक शतकांपूर्वी एक वाटसरू या भूमीवर आला. इथला निसर्ग, इथली शांतता आणि इथल्या मातीचा तो पवित्र गंध पाहून तो इतका भारावून गेला की त्याच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू उभे राहिले. त्याला ती माती सोडून कुठे जावंसच वाटलं नाही. त्याने कृतज्ञपोटी त्या मातीला आपल्या उराशी धरले. त्याने मातीला मारलेली ती मिठी इतकी घट्ट होती की तिथूनच या शहराच्या नावाचा उगम झाला. कोकणी आणि जुन्या मराठी भाषेत वेंग म्हणजे आलिंगन किंवा मिठी आणि ऊर म्हणजे छाती किंवा हृदय. ज्या ठिकाणी त्या माणसाने मातीला आपल्या ओराशी धरून वेंग मारली तो भाग झाला वेंग उरला. काळाच्या ओघात या शब्दाचा उच्चार बदलत गेला आणि नाव पडलं वेंगुर्ला. आजही या शहरात पाऊल ठेवलं की तीच मायेची ऊब आणि तोच आपलेपणा जाणवतो. म्हणूनच म्हणतात वेंगुर्ला म्हणजे केवळ एक शहर नाही, तर ते मातीला मारलेली एक कायमस्वरूपी मिठी आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.